TLC Nashik proudly presents Mr. Lakshman Patskaude, the Managing Director of Technoflow Green Equipments Private Limited. Technoflow manufactures exhaust systems and process equipments. It is an Indian company with a global customer footprint. Let us get to learn the journey of Technoflow. Presenting Mr. Lakshman Patskaude. हाय फ्रेंड्स, मी लक्ष्मण पाचकवडे, सोलापूर जिल्हा, बार्शी उस्मानाबाद रोडवरील एक छोटंसं खेडेगाव चिखर्डे हे माझं मूळ गाव. माझे वडील शेतकरी होते. 1965 मी 7वीला होतो आणि आमची पूर्ण शेती ही एक दत्तस्वारक केसमध्ये गेली आणि केसचा खर्च भागवण्यासाठी घर पण विकावं लागलं. त्यामुळे माझे वडील शेतकऱ्याचे शेतमजूर झाले आणि आम्ही बेघर झालो. मी 8वीत गेलो आणि ABCD 8वीला शिकायला सुरुवात केली. त्याच वेळेस वडिलांनी एका मोठ्या शेतकऱ्याकडे वर्षाच्या करारावर एक नोकरी पत्करली. गावापासून 3 किलोमीटरवर आम्ही शेतात राहायला गेलो आणि 3 किलोमीटरपासून 8वीला मी रोज येऊन जाऊन करू लागलो. खेड्यात बहुतेक विद्यार्थ्याच्या पायात चप्पल नसायची, तशी माझ्याही पायात चप्पल नव्हती. 8वी आणि 9वी हे मी माझ्या गावीच केलं. त्याच वेळेस माझे चुलत काका जे माझ्यापेक्षा 1 वर्षांनी मोठे होते, ते बार्शीला एक चांगल्या हायस्कूलमध्ये शिकायला गेले होते. मी 9वीला असताना त्यांनी मला सांगितलं की पुढच्या वर्षी म्हणजे 10वीला तू पण याच हायस्कूलला ये. मला हायस्कूलला जाण्यासाठी मी वडिलांना कन्व्हिन्स तर केलं. त्यावेळेस बार्शीला लॉजिंग आणि बोर्डिंग असा वर्षाचा फक्त 25 रुपये खर्च होता. पण तेवढे पैसे कसे भरायचे हा मोठा प्रश्न होता. मग सर्व कुटुंबाचं ठरलं की उन्हाळ्याच्या 2 महिन्यात सर्वांनी खूप काम करायचं आणि 25 रुपये जमा करायचे. आम्ही त्या 2 महिन्यात खूप काम केलं आणि 25 रुपयाची सोय केली. आता बार्शीला जायचं म्हणजे बार्शीला पायात चप्पल पाहिजे. मग मी लहान असल्यामुळे मला ज्यावेळेस काम मिळत नसे त्यावेळेस मी शेतात फिरत असे आणि बाबूळ झाडाचा डिंक हा गोळा करायचा आणि बार्शीला 17 किलोमीटर जाऊन तो एका पर्टिक्युलर दुकानात विकून मी 8 आणे जमवले आणि त्या 8 आण्याची एक गावच्या मोचीकडून चप्पल शिवून घेतली. झालं, माझं ॲडमिशन झालं. मी 10वीला बार्शीच्या हायस्कूलला गेलो. तसंच 10वी आणि 11वी दोन्ही वर्ष मी बार्शीच्या हायस्कूलला केली. 11वीला 72% मार्क मिळाले. 11वी नंतर वडिलांना वाटत होतं की डिप्लोमा इन एज्युकेशन म्हणजे DED करावं, म्हणजे 2 वर्षात शिक्षकाची नोकरी मिळू शकते. पण मला सायन्स साईडला जायचं होतं. त्यासाठी मी बार्शीच्या कॉलेजमध्ये गेलो आणि ॲडमिशनसाठी चौकशी केली. ॲडमिशनसाठी 47 रुपयाची गरज होती. आता ही तर फार मोठी रक्कम झाली, ही आणायची कुठून? मग त्याच वेळेस मला एका शिक्षकाने सांगितलं की पंढरपूरला रयत शिक्षण संस्थेचं कॉलेज आहे, तिथं तुला कमी फीमध्ये किंवा फ्री पण ॲडमिशन मिळू शकेल. झालं, मी ठरवलं. माझ्याजवळ बार्शी लाईटनी पंढरपूरपर्यंत जाण्याचे पैसे होते. मी विचार केला, जायचे तर पैसे आहेत, आपण कॉलेजला जाऊ, येतानाचं बघू कसं यायचं. आणि तयारी मनाची होती की येताना त्याच रेल्वेने विदाऊट तिकीट यायचं. मी पंढरपूरला गेलो. ऑफिसमध्ये क्लार्कला भेटलो, त्याला माझे सर्टिफिकेट दाखवले. त्यावेळेस तो क्लार्क मला प्रिन्सिपॉलकडे घेऊन गेला आणि प्रिन्सिपॉलने सर्टिफिकेट बघितले आणि माझी मी परिस्थिती सांगितली. त्यावेळेस त्यांनी क्लार्कला इन्स्ट्रक्शन दिले की याला फ्रीमध्ये ॲडमिशन द्या आणि मला सांगितले ज्यावेळेस तू कॉलेजला येशील त्यावेळेस पहिल्या आठवड्यात मग तू मला भेट. झालं, आता कॉलेजचं ॲडमिशन झालं. मी बार्शीला आलो. कॉलेजचं ॲडमिशन तर झालं, पण आता राहायची आणि खायची सोय काय करायची? मी वडिलांना सर्व सांगितलं. वडील म्हणले, मला तरी कुठंतरी कामच करायचं आहे. मी बार्शीला नोकरी केली काय आणि पंढरपूरला केली काय? झालं, आमचं कंप्लीट कुटुंब 5 किलोमीटर पंढरपूरपासून शिफ्ट झालं. आम्हाला त्या शेतात एक रूम दिली. ती रूम म्हणजे डांबराचे पिंप असतात त्याचे सरळ केलेल्या पत्र्यापासून ती रूम बनवलेली होती. त्या रूममध्ये राहून 5 किलोमीटर रोज येऊन जाऊन माझं कॉलेज सुरू झालं. 3 महिने केल्यानंतर त्या शेतमालकाला माझी कीव आली आणि त्यांनी मला त्यांच्या घरी पंढरपूरमध्ये राहायची सोय केली
आणि जेवणाची पण सोय केली आणि त्या बदल्यात मला घरची सगळी कामं करावी लागत होती. अरे पुढचे 6 महिने परीक्षा झाली. फर्स्ट सेमिस्टरमध्ये मला चांगले मार्क मिळाले आणि माझा एक वर्गमित्र मला त्याच्या रूमवर राहण्यासाठी आग्रह करू लागला. त्यावेळेस मी त्याला म्हटलं, अरे पण माझ्या जेवणाचं पण कसं होईल? मग तो मला त्याच्या रूमवर घेऊन गेला. त्यावेळेस असं होतं की त्या वाड्यामध्ये वेगवेगळ्या खोल्यात त्यांच्या गावचे 14 मुलं राहत होती आणि त्यांचे गावाकडून रोज एस टीने डबे यायचे. झालं माझे त्या 14 डब्यात माझं जेवण पण झालं आणि माझी राहायची सोय झाली. मी प्री डिग्री सायन्स चांगल्या प्रकारे पास केले. 71% मार्क मिळाले. पण त्या कामाचा वडिलांना त्रास होत होता. त्यामुळे आम्ही डिसाईड केलं की परत बार्शीला जायचं. आम्ही परत गावी गेलो. बार्शीपासून 3 किलोमीटर अंतरावर परत माझ्या वडिलांना काम मिळालं आणि मला FIBCला ॲडमिशन मिळाले. मी त्या 3 किलोमीटरवर रोज येऊन जाऊन FIBCचं वर्ष पूर्ण केलं. मला 75% मार्क मिळाले. आता प्रश्न होता, सरळ BSc करायचं का इंजिनिअरिंग करायचं? मला चांगलं आठवतं, तो 72चा दुष्काळ होता आणि खेड्यातील परिस्थिती तर फारच विदारक होती. ना हाताला काम आहे, ना खायला काय आहे, किंवा पाण्याचं पण फारच दुर्भिक्ष होतं. त्यावेळेस आम्ही गावी असताना आम्ही शेतात जाऊन एक जंगली वनस्पती बरबडा म्हणून असते, त्याच्या बिया ओरवडून आणायचो आणि आई त्याचे घरीच दळून भाकरी करून आम्हाला खायला घालायची. कसं तरी दिवसातून एक वेळेचं जेवण मिळायचं. आईवडील तर 2-3 दिवस उपाशी असायचे. माझ्यासमोर ते दृश्य उभं राहतं आहे की आई ज्यावेळेस एक फडक्याने पोट घट्ट बांधून ठेवायची भूक जाणवू नये म्हणून. ही परिस्थिती फार बिकट होती आणि ह्यात तर शिक्षण चालू ठेवणं हेच मुश्किल होतं, तर इंजिनिअरिंग तर दूरच राहिलं. पण त्याच वेळेस मला एक आठवलं की आमच्या गावचे एक सधन शेतकऱ्यांचा मुलगा हा घरी चांगला असूनही शेतकी खात्यात गव्हर्मेंटची सर्व्हिस करत होते आणि त्यांनी मला सांगितलं होतं की तुला उच्च शिक्षणासाठी काही मदत लागली तर माझ्याकडे ये. मी चौकशी केली. त्यावेळेस समजलं की त्यांचं पोस्टिंग मराठवाड्यात उमरग्याला 125 किलोमीटर बार्शीपासून इथं आहे. मी भावाला हे सांगितलं की मला त्यांच्याकडे जायचं आहे. भावानी कुठून तरी एक 10 रुपये मिळवले आणि तिथपर्यंत जायची सोय केली. मी दुपारची वेळ झाली होती, मिळेल ती बस पकडली. ती उमरग्याला सरळ जात नव्हती. मी हायवेला एका ठिकाणी उतरलो आणि तिथून एका ट्रकवाल्याला विनंती केली, मला उमरग्याला सोड. तो केळीचा ट्रक होता. त्या केळीत बसून मी उमरग्याला पोचलो रात्री 8 वाजता. संपूर्ण अंधार. आता शोधायचं कसं त्या व्यक्तीला म्हणून रस्त्याने जात होतो. त्याच वेळेस एका घरातून दिव्याचा प्रकाश दिसला. मी त्या घरी चौकशी केली असता माझ्या नशिबाने त्याच ग्रस्ताने दार उघडला. मी यायचं प्रयोजन सांगितलं. त्यावेळेस लगेच ते बाहेर गेले आणि एका किराणा दुकानदाराकडून 1700 रुपये आणि माझ्यासाठी खाण्यासाठी काहीतरी घेऊन आले. 1700 रुपये एवढीच फी होती इंजिनिअरिंगला ॲडमिशनची. मी इंजिनिअरिंगचा ॲडमिशनचा फॉर्म भरला होता आणि सांगली कॉलेज, वालचंद कॉलेज सांगलीला माझा नंबर पण लागला होता. झालं तर मला 1700 रुपये मिळाले. दुसऱ्या दिवशी आम्ही दोघंही बार्शीला आलो. त्यामुळे येण्याच्या तिकिटाचा प्रश्न संपला. मग मी ते 1700 रुपये घेऊन वालचंद कॉलेजला गेलो. माझं इंजिनिअरिंगचं शिक्षण व्यवस्थित चालू झालं. सेकंड इयरला मी शिवाजी युनिव्हर्सिटीत फर्स्ट आलो आणि थर्ड आणि फोर्थ म्हणजे फायनल इयरला मी दोन्ही वर्षाला शिवाजी युनिव्हर्सिटीमध्ये सेकंड आलो. 1976 76% मार्क घेऊन मी इंजिनिअरिंग BE मेकॅनिकल केला आणि बाहेर पडलो. लगेच मी पुण्याला काही कंपन्यात अर्ज केला होता. तसं किर्लोस्कर ऑइल इंजिनमध्ये डिझाईनमध्ये ट्रेनी इंजिनियर म्हणून मला सर्व्हिस मिळाली. मी किर्लोस्कर ऑइल इंजिनला 3 वर्ष सर्व्हिस केली आणि 3 वर्षानंतर म्हणजे 1979ला मी त्यावेळेसचं कूपर इंजिनिअरिंग मशीन टूल डिव्हिजन या कंपनीमध्ये इंडस्ट्रियल इंजिनियर म्हणून सर्व्हिस घेतली. 1 वर्ष मी इंडस्ट्रियल इंजिनिअरिंगचं काम केल्यानंतर मला टेक्निकल रिव्ह्यू ऑफ कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ह्याचा जबाबदारी देण्यात आली आणि प्रत्येक वर्षीचं कॅपिटल इन्व्हेस्टमेंट टेक्निकली मी अप्रूव्ह केल्यानंतर ते परचेस व्हायचं. 1981 साली कंपनीने हॅनोवर एक्झिबिशनमध्ये पार्टिसिपेट केलं होतं आणि त्याच वर्षी कंपनीमध्ये मशिनिंग सेंटर मॅन्युफॅक्चरिंगसाठी
कोलॅबरेशनचं डिस्कशन चालू होतं आणि ह्या कामासाठी एक टेक्निकल स्टडी टीम युरोपला जाणार होती. त्या टेक्निकल स्टडी टीममध्ये माझा समावेश व्हावा म्हणून माझ्या बॉसनी खूप प्रयत्न केले, कारण मी सर्वात ज्युनियर होतो. मी त्या कंपनीत फक्त 1.5 वर्ष झालं होतं, तरी माझं त्या टेक्निकल स्टडी टीममध्ये समावेश केला गेला आणि मी युरोपच्या टूरला गेलो. हॅनोवर एक्झिबिशनमध्ये मी एका छोट्याशा स्टॉलवर डिस्कशन करत असताना माझ्या डोक्यात विचार आला की आपण पण बिझनेस करू शकतो आणि तिथंच माझी सुरुवात झाली विचाराला. टेक्निकल स्टडी टीमचा अभ्यास करून परत आल्यानंतर माझा डोक्यातला विचार चालूच होता. मग रोज संध्याकाळी बसून मी वेगवेगळे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवू लागलो आणि त्याच वेळेस पुण्याजवळ निगडीला मी एक छोटासा प्लॉट पण बिझनेससाठी खरेदी केला. त्याच वेळेस माझा एक इंजिनिअरिंगचा मित्र ज्याने नाशिकला एक स्मॉल स्केल युनिट चालू केलं होतं तो मला भेटायला आला आणि त्याने आग्रह केला की त्याचं युनिट मी पाहायला यावं. मी नाशिकला येऊन त्याचं युनिट पाहायला गेलो. त्याचं युनिट अंबडमध्ये होतं आणि त्याच वेळेस अंबडमध्ये रेडीमेड शेड पण तयार होते. आम्ही ते शेड पाहिले आणि त्याच दिवशी रात्री बसून एक हँड रिटन प्रोजेक्ट रिपोर्ट बनवला आणि दुसऱ्या दिवशी MIDC ऑफिसमध्ये सबमिट करूनच मी पुण्याला परत गेलो. आला तर तो महिना होता मे 1983. ऑक्टोबर 83ला माझा राजीनामा मंजूर झाला आणि मी सर्व्हिस सोडली. त्यावेळेस लीना लहान होती आणि ती पुण्यात शाळेत जात होती, त्यामुळे मी एकटाच नाशिकला शिफ्ट झालो. ऑक्टोबर ते मार्च हे 6 महिने मी फॅक्टरीतच राहायचो आणि फॅक्टरीतच झोपायचो. माझ्याकडे पॉवर त्यावेळेस मिळालेली नव्हती, त्यामुळे माझ्याच शेडच्या जवळ जितू शिर्केंच्या वडिलांची फॅक्टरी होती. तिथून मी 100 मीटर वायर टाकून माझ्या फॅक्टरीमध्ये रात्रीच्या लाईटची सोय केली. डिसेंबर 1983मध्ये मला पॉवर मिळाली आणि 1 जानेवारी 1984ला नायलॅक्स इंडस्ट्रीज सुरू झाला. 1985 साली नायलॅक्स इंडस्ट्रीमध्ये 4 युनियनिंग येऊन गेल्या. 4थी युनियन संपवायला माझ्या मिसेसचे म्हणजे नयनाचे मंगळसूत्र पण विकावे लागले, कारण ते करून मी ती युनियन संपवली आणि त्याच्यानंतर बिझनेस सुरू झाला. एवढ्यावरच हे छोटा बिझनेसपेक्षा काहीतरी मोठं करावं हे काहीतरी डोक्यात चालूच होतं. त्यामुळे 1989ला मी परत MIDCमध्ये 2000 स्क्वेअर मीटरच्या प्लॉटसाठी ॲप्लिकेशन केला आणि मला 2200 स्क्वेअर मीटरचा प्लॉट अलॉट झाला 1989ला. त्याच्यासाठी वेगवेगळे प्रोजेक्ट रिपोर्ट बनवणं चालू झालं आणि 1991 आपले ज्येष्ठ गुरु पारेख सरांनी मूव्हमेंट नावाचा एक ग्रुप तयार केला होता ट्रेनिंगसाठी आणि त्यात बागवे सरांची माझी ओळख झाली. बागवे सरांनी मी एकाच निवेक ह्या टेनिस कोर्टवर असताना आम्ही ठरवलं की आपण दोघं एका ट्विन बंगलोचे पार्टनर होऊया आणि झालं. 1995पासून आम्ही सख्खे शेजारी आहोत. 1995 ते 2000 सालापर्यंत मी शुगर फॅक्टरी आणि शुगर कँडी इक्विपमेंटसाठी मॅन्युफॅक्चरिंग करत होतो एका कंपनीसाठी. पण 2000 या वर्षात ती कंपनी प्रॉब्लेममध्ये आली आणि टेक्नोफ्लोचे 10 लाख रुपये ती कंपनी देऊ शकली नाही आहे. 10 लाख रुपये हे टेक्नोफ्लोसाठी त्यावेळेस खूप मोठी रक्कम होती. सप्लायरचे पैसे देणे होतं, पण आता सप्लायरचे पैसे द्यायचे कसे? मी सप्लायरची मीटिंग घेतली आणि सप्लायरला विश्वासात घेतलं की मी तुमचे सर्व पैसे परत करेल, पण थोडा वेळ लागेल. आणि त्याच वेळेस मालेगावचा एक किराणा दुकानदार माझ्याकडे आला, कारण शुगर फॅक्टरीतून त्यांना सांगितलं होतं की मला भेट, त्याचा काय प्रश्न आहे तो सॉल्व्ह होऊ शकतो. त्याला शुगर कँडी म्हणजे हॉटेलमध्ये जे आपल्याला बडीशोपबरोबर शुगर मिळते किंवा देवाच्या प्रसादात जे दिली जाते तशी कँडी प्लांट बनवायचा होता. झालं, मी ती एक अपॉर्च्युनिटी समजली आणि मी एक प्लांट डिझाईन केला 5 टन पर डे मॅन्युफॅक्चरिंग करण्याच्या कॅपॅसिटीचा. त्याचे इक्विपमेंट मी मॅन्युफॅक्चर केले आणि 3 वर्षाच्या आत त्याचं प्रोडक्शन 5 टन पर डे एवढं सुरू करून दिलं. झालं, याच्यामुळे मला पैसे मिळाले, मी सप्लायरचे पैसे देऊ शकलो आणि त्यापैकी काही सप्लायर आजही माझ्याबरोबर आहेत. 2004 हे माझ्यासाठी एक चांगलं वर्ष गेलं. 2004 साली टेक्नोफ्लोला ISO 9001 मिळालं
आणि त्याच वर्षी एक मल्टीनॅशनल कंपनी टेक्नोफ्लोला व्हिजिट देऊन गेली. त्यांना त्यांच्या एक्सपोर्ट प्रॉडक्टसाठी एक चांगला वेंडर हवा होता. त्यांनी टेक्नोफ्लोचं ऑडिट केलं आणि टेक्नोफ्लोला अप्रूव्ड सप्लायर म्हणून अप्रूव्ह केला. 2004पासून त्या कंपनीला मी प्रॉडक्ट सप्लाय करू लागले, एक्झॉस्ट सिस्टम्स आणि सायलेन्सर्स. त्या प्रत्येक वर्षी 2004 ते 2008 अमेरिकेचा त्यांचा कस्टमर ज्यावेळेस इंडियात यायचा त्यावेळेस टेक्नोफ्लोला व्हिजिट करत होता. 2008 साली त्या कस्टमरनी माझा गेल्या 4 वर्षातला इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, प्रॉडक्ट डेव्हलपमेंट आणि प्रोसेस डेव्हलपमेंट हा माझा विचार बघून आणि ट्रेंड बघून त्यांनी विचार केला की टेक्नोफ्लोकडूनच काही प्रॉडक्ट इम्पोर्ट करायचे. 2008 साली त्यांनी मला अमेरिकेला एक कॉन्ट्रॅक्ट साईन करण्यासाठी इन्व्हाइट केला. मी आणि नैना 2008 साली अमेरिकेला गेलो आणि त्यांच्याबरोबर एक सप्लायर कॉन्ट्रॅक्ट साईन केला. 2008ला टेक्नोफ्लो हे एक्सपोर्ट ओरिएंटेड युनिट झालं, एक्सपोर्ट सुरू झाला. 2008 साली दुसरा योगायोग म्हणजे माझी मुलगी लीना हिनं पण टेक्नोफ्लो जॉईन केला. आणि तिसरा एक अजून शर्करा योग म्हणजे आमचं TLCमधलं लर्निंग सुरू झालं. 2008 ते 2013 या 5 वर्षात आम्ही TLCचं जे काय शिकलो ते इम्प्लिमेंट केलं. माझा टेक्नोफ्लोचा रेव्हेन्यू 5 पट झाला आणि TLCचे कस्टमर सॅटिस्फॅक्शन, लीडरशिप आणि ओव्हरऑल एक्सलन्स हे ऑर्डर टेक्नोफ्लोला मिळाले. बागवे सरांनी आणि TLCनी ग्रोथची चटक तर लावलीच होती. त्यामुळे टेक्नोफ्लोचा ग्रोथ करायची हा विचार डोक्यात होताच. त्या विचाराने 2012 साली मी टेक्नोफ्लोसाठी 8.5 एकरची जागा नाशिकच्या बाहेर MIDCच्या बाहेर खरेदी केली आणि टेक्नोफ्लो ग्रीन इक्विपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली. 2014मध्ये मी आणि लीनानी 2020चं विजन आणि रिवाइज स्ट्रॅटेजी बनवली. टेक्नोफ्लो ग्रीन इक्विपमेंटचं कन्स्ट्रक्शन झालं 50,000 स्क्वेअर फीट आणि 2015 साली टेक्नोफ्लो ग्रीन इक्विपमेंटचं प्रोडक्शन सुरू झालं. टेक्नोफ्लो ग्रीन इक्विपमेंट 2015पासून 2020पर्यंत एक्सपान्शन होत गेलं. 2014 साली एक वेळेस ज्यावेळेस बागवे सरांनी TLCचं फायनल ऑडिट टेक्नोफ्लोचं केलं होतं त्यावेळेस एक वीक पॉईंट त्यांनी मेन्शन केला होता. तो म्हणजे वन कस्टमर डिपेंडन्सी इज डेंजरस. तो पॉईंट लक्षात घेऊन आम्ही जी स्ट्रॅटेजी बनवली ती त्यात नंबर ऑफ ग्लोबल कस्टमर्स आणि रेव्हेन्यू असे 2 टार्गेट ठेवले होते. आज टेक्नोफ्लो 2020 साली टेक्नोफ्लोला 13 ग्लोबल कस्टमर्स आहेत. टेक्नोफ्लोचा रेव्हेन्यू TLC जॉईन केल्यापासून 10 टाईम्स झालेला आहे आणि टेक्नोफ्लोच्या रेव्हेन्यूपैकी मोर दॅन 65% रेव्हेन्यू हा ओव्हरसीज करन्सीमधून येतो, एक्सपोर्टमधून येतो. आज टेक्नोफ्लो ग्रीन इक्विपमेंट हे 100,000 स्क्वेअर फीटवर इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलेलं आहे. गेल्या 9 महिन्याच्या पॅन्डेमिक पिरियडमध्ये एका युरोपियन कस्टमरनी व्हर्च्युअल ऑडिट करून टेक्नोफ्लोला एक अप्रूव्ड सप्लायरचा दर्जा दिलेला आहे आणि त्यांनी त्यांचा बिझनेस पण सुरू झाला जो यावर्षीच्या रेव्हेन्यूच्या 10% आहे. लहानपणी जी परिस्थिती मी अनुभवली आणि ज्या लोकांना मला दिलेली ट्रीटमेंट त्याचा माझ्या मनावर खूप परिणाम झाला होता आणि त्यामुळे मी एम्पॅथेटिक पर्सन झालो आणि कितीही सक्सेस मिळालं तरी मी ग्राउंडवर आणि व्हेरी हंबल पर्सन राहिलो. कारण मी ज्यावेळेस एखाद्या पर्सनला जी वागणूक देतो त्याला काय फील होतं हे मी फील करू शकतो त्या परिस्थितीमुळे. त्यामुळे आमच्या कंपनीचा पर्पज पण एनरिचिंग एक्सपिरियन्स अँड शेपिंग सक्सेस. बिझनेस 2 ऑर्गनायझेशनमध्ये होतो पण डीलिंग 2 पर्सनमध्ये होतं. त्यामुळे 2 पर्सनचा जर एक्सपिरियन्स चांगला झाला तर ते जवळ येतात आणि ते रिलेशनशिप होऊ शकतं. 1992ला मी 40व्या वर्षी टेनिस चालू केलेला ते मी आजही रोज सकाळी 1 ते 1.5 तास टेनिस खेळतो. गेल्याच वर्षी म्हणजे 2020 साली मी आणि लीनानी 2025चं विजन बनवलं आहे. टेक्नोफ्लो ग्लोबल फ्रंटवर जाईल आणि 2025ला 200 कोटीचा रेव्हेन्यू करेल हा आमचा विजन आहे.
आणि मला विश्वास आहे की लीना ते नक्कीच अचीव करेल.